तरी मला असं वाटायचं मी एकटीने वामिकाला कसं सांभाळणार, तिची मालिश, अंघोळ, घरातली कामं हे सगळं मला एकटीने जमेल का, मला पॉसिबल होईल का. पण कसं आहे ना, आई झाल्यावर सगळं आपोआप जमतं. आपण थकत असलो ना तरी आपल्या मुलीसाठी आपण काहीही करतो. आई पण सामर्थ्य हे असंच असतं, आपण एकटं नसतो, आपल्या प्रेमामध्येच आपली ताकद दडलेली असते. इथे ना मी वामिकासाठी आंघोळीला पाणी काढलंय. घरात मी एकटी असल्यामुळे मला तिला डायरेक्टली घ्यायला जमत नाही, म्हणून मी इथे आधी चटई अंथरून घेते आणि चटईवर तिला ठेवते आणि अलगद तिला उचलून आंघोळीला घेते. त्यानंतर इथे आठवडाभरासाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करून घेतली. कांदा लालसर भाजून घेतलाय, ओलं खोबरं सुकं खोबरं भाजून घेतलंय, आलं लसूण भाजून घेतलंय, खडे मसाल्यामध्ये धने, दालचिनी, जावित्री, सूर्यफूल, काळी मिरी, लवंग हे सगळं भाजून घेतले, कोथिंबीर आहे. तर हे वाटण ना मी पहिल्यांदाच केले, सचिनच्या मावशीने मला हे वाटण शिकवलंय. पद्धतीने जर तुम्ही वाटण केलं ना तर ग्रेव्हीला एक वेगळीच टेस्ट येते. खरंच खूप छान लागते भाजी. तुम्ही पण अशा पद्धतीचं वाटण नक्की ट्राय करा.